शिवसेना सोडून ऐनवेळी भाजपमध्ये आले, तिकीट मिळालं आणि निवडून आले. यश कुणाचं आहे, तुमचं, जनतेचं का पक्षाचं? अजून एक मुद्दा असा पण आहे की आज आपण बघतोय की जे ओपन तारा आहेत सगळ्याच्या बऱ्याच तुमच्या प्रभागात बऱ्याच ठिकाणी अडचण आहे. रस्ते, ड्रेनेज, लाईट आणि पाण्याची जी मूलभूत गरजा आहेत देवेंद्रदादांच्या माध्यमातून शहर मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेले आहेत. स्ट्रीट लाईट आहे, रोड आहे आणि पाण्याचा प्रश्न आहे, तर नक्कीच तो सोडवण्याचा प्रयत्न करू. मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो, राजीनामा दिलो. त्या भागात सगळ्यात महत्त्वाचं नाट्यगृहाची एक महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचा. कारण आमच्या भागात पाणी 6 दिवसाआड आहे. लोकांना खूपच अडचणी येतात. मी भारतीय जनता पार्टीचा गेल्या 25 ते 30 वर्षापासूनचं कार्य करत आहे. महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले अजय पुन्नम सर आता आपल्यासोबत आहेत. अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते आहेत आणि यावेळेला आता नगरसेवक झाले. सर, काय भावना आहे? खूप आनंदाची भावना आहे. आज स्वर्गीय तात्यासाहेब कोठे, माझे गुरु व स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत जो प्रवास करत आलो, त्यानंतर आज देवेंद्रदादा कोठे असतील किंवा प्रतिमेशदा कोठे यांच्यामुळे व आपले राज्याचे पालकमंत्री माननीय गोरे साहेब यांनी मला उमेदवारी दिली. कारण की त्यांचे येते की आज प्रभागामध्ये मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आल्यामुळे विकास जो आहे त्या भागाचा माझ्याकडून होईल आणि मी पूर्ण प्रयत्न करणार आहे की त्या भागात जे जे काही अडचणी आहेत लोकांचे आणि ह्याच्या पलीकडे जाऊन आणखीन काय आपल्याला नवीन करता येईल. अजून एक मुद्दा असा पण आहे की आज आपण बघतोय की जे ओपन तारा आहेत सगळ्याच्या बऱ्याच तुमच्या प्रभागात बऱ्याच ठिकाणी अडचण आहे. होय, त्या अडचणी आहेत. तर आम्ही म्हणजे दादांना पण आणि मान्य पालकमंत्र्यांना व आपले राज्याचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांना विनंती करून त्याच्यासाठी खास बाब म्हणून काही निधी आणून त्या तारांचं काही आपल्याला प्रयोजन करता येईल का याच्यासाठी प्रयत्न करणार आणखीन आहे. काय समस्या आहेत प्रभागामध्ये? प्रभाग कसा आहे की हद्दवाढ भाग असल्यामुळे तिथं बरेचसे जे म्हणजे आहेत काम जे आहेत अजून म्हणजे करण्याचे आहेत. पण आज आमच्या प्रभाग 11ला 2 आमदार लावलेले आहेत. एक आपले विजय कुमार देशमुख मालक व आपले आमदार दमदार आमदार देवेंद्रदादा कोठे. त्यामुळे जो आमदारांनी निधी आणलेला आहे त्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये आज कामं सुरू आहेत आणि चांगल्या प्रकारे काम होत आहेत. आणखीन जे काय पार्क असतील आणि नानांनी पार्क असेल किंवा चांगले खेळण्यासंदर्भात जे असेल आपण त्यासाठी पण चांगला प्रयत्न करून रस्ते, ड्रेनेज, लाईट आणि पाण्याची जी मूलभूत गरजा आहेत ते पूर्णपणे लोकांची पूर्ण होतील याची दक्षता आम्ही घेऊन काम करू. लोकांनी तुम्हाला बऱ्याच अपेक्षेनं महानगरपालिकेत पाठवलंय, या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आता. होय, त्यांच्या ज्या अडचणी त्यांना असं वाटतं की मी शैक्षणिक क्षेत्रातून आहे त्यामुळं त्यांच्या ज्या काही व्यथा असतील ते मी व्यवस्थितपणे मांडून त्या पूर्ण करून मी घेईन आणि त्याचा पूर्ण प्रयत्न करून 100% मी आपले आमदार साहेब यांच्या सहकार्याने मी ते पूर्ण करून घेईन. आपला नक्कीच. निकाल कसा लागला, किती मतं मिळालेलं आपल्याला? आता आम्ही जे पाहिलं त्याच्यानंतर आम्हाला वेळ मिळाला नाही की नक्की बघायला, पण साधारण मला 9,857 मतं मिळालेले आहेत. आणि विजय तुम्ही खेचून आणलेला आहे. हो, पूर्ण पॅनल आमचं आलेलं आहे. किती सोपी आणि किती अवघड होती निवडणुकी? होती, कारण की त्या भागात आणखीन बरेचसे जे समोरचे जे ताकदवर होते, कारण की माझ्या विरुद्ध पण कलंत्री साहेब होते जे अगोदर 2 वेळा त्यांचा टर्म झालेला आहे आणि उपमहापौर होते आणि सोबत काँग्रेसकडून तोरंगी होते, त्यामुळे मला थोडीशी दागदूग होती. पण तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभारलेले. पहिल्यांदाच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे आणि आज आपल्या भारतीय जनता पार्टी याचा जो वलय आहे आणि अण्णांनी जे कार्य केलेलं आहे महेश अण्णा कोटेंनी त्याच्यामध्ये, त्यामुळे तो लोकांचा आशीर्वाद जो आहे तो आम्हाला त्यात मिळालेला त्यांचा आहे. कार्यकर्ता नगरसेवक झाला म्हणायला हरकत नाही. 100%. हो 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 हो. काकांचे विचार आणि भारतीय जनता पार्टीचे विचार पुढे न्यावं लागणार तुम्हाला. नक्कीच त्याच विचारांचे आपण आहोत, त्याच तालमीत आपण तयार झालेलो आहोत. त्यामुळे तेच विचार आपण लोकांसाठी, लोकांच्या विकासासाठी पुढे घेऊन जाऊ. गुरम साहेब, तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्ही विजयी झालेले आहात. काय भावना आहे आता? सर्वप्रथम मी मतदारसंघातील सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो. कारण काय, मतदारांनी विकासाला मत दिलेलं आहे. देवेंद्रदादांच्या माध्यमातून शहर मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेले आहेत. त्याचाच आम्ही मतदारांपर्यंत विकास कामांचं माहिती पोहोचवल्याने मतदार भविष्यात प्रभागाचा विकास होणार या उद्देशाने कमळ या चिन्हावर मतदान करून आम्हाला मोठ्या विक्रमी मताने निवडून दिलेले आहे. आमचा संपूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने मतदारांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये भव्य उत्साह आहे. धन्यवाद. वर्षापासून तुम्ही उद्योग क्षेत्रात कार्यरत आहात, आता राजकारणामध्ये आणि नगरसेवक म्हणून काम करताना संधी मिळते, कसं वाटतं? फार आनंद होत आहे. उद्योगासोबतच आम्ही आता राजकारणात असल्याने, यापूर्वी सामाजिक सांस्कृतिक विविध क्षेत्रात काम केल्याने, सर्वांशी संपर्क आल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी नक्कीच प्रभागाचा विकास करणार आहे. चौगुले साहेब, काय प्रतिक्रिया आहे? प्रथमतः प्रभागातील सर्व नागरिकांचे मनापासून साष्टांग दंडवाद. त्याचबरोबर
देवेंद्रदादांच्या ब्लूप्रिंटच्या माध्यमातून सर्व विकासाचं महत्त्व देऊन आम्हाला निवडून दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे मनापासून धन्यवाद. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतो. या ठिकाणी नरेंद्र काळे आहेत. हा नाही म्हणता म्हणता निवडणुकीमध्ये तुम्ही उतरलात, रिणांगणात जोरा निवडून आलात, काय भावना आहे? सगळ्यात महत्त्वाचं की 24 नंबर प्रभागाचे सगळेच नगरसेवक प्रचंड मताधिक्याने निवडून आले. जनतेने जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र होण्यासाठी आम्ही निश्चितपणाने विकासाची कामं करू. आणि हा जो विजय झाला आहे या विजयाचं खरं श्रेय मी आमचे जे भारतीय जनता पार्टीचे कर्मठ कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पार्टीवर काम करणारे आणि मतदार यांना समर्पित करतो. आणि तसेच पालकमंत्री जयकुमारजी गोरे, आमदार सुभाष बापू देशमुख, शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, सचिनदादा कल्याण शेट्टी, दिलीपजी माने, देवेंद्रजी कोटे या सगळ्यांचंही सहकार्य ह्या निवडणुकीला लागलं. त्याच्यामुळं मी त्यांचेही फार फार आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणाने जनतेने जो आमच्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला आम्ही सार्थ होण्यासाठी ज्या भागातनं निवडून आलेला आहे, जुळे सोलापूरचा भाग, त्या भागात नेमक्या समस्या काय आणि ते कशा पद्धतीने सोडवल्या जातील? त्याच्यातली बहुतांश कामं सुभाष बापू देशमुख यांच्या निधीतनं किंवा त्यांनी आणलेल्या निधीतनं कामं झालेली आहेत. जी काही कामं राहिली आहेत आता त्या भागात सगळ्यात महत्त्वाचं नाट्यगृहाची एक मागणी आहे, ती पूर्ण करण्यासाठी आम्ही हे करतो. तसंच त्या भागातल्या ज्या ओपन स्पेस आहेत त्या डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करतो आहे आम्ही. आणि येणाऱ्या काळात एक आदर्श प्रभाग व्हावा अशा पद्धतीने आम्ही नियोजन करतो. भारतीय जनता पार्टीमध्ये पहिल्यांदाच ताई निवडून आलेली. ताई, तुमची ओळख करून द्या आणि काय विजयाबद्दल काय वाटते सांगा. माझं नाव कल्पना संतोष कदम, प्रभाग क्रमांक 16 ख. आज जो विजय झाला आहे तो खरंच सोलापूरकरांनी सगळं जनतेने मिळून आम्हाला विजयी केलेला आहे. देवेंद्र दादा, रोहिणीताई तडवळकर, आपले पालकमंत्री, खरंच ते पालकमंत्री आहेत. त्यांनी जे आमच्यावर श्रद्धा ठेवली त्या 102 निवडून आणायचे ते आम्ही प्रयत्न करून आणलेत. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती आणि काय प्रश्न सोडवायचे लोकांचे? आता महत्त्वाचा प्रश्न आहे पाण्याचा. कारण आमच्या भागात पाणी 6 दिवसाड आहे. लोकांना खूपच अडचणी येतात. त्यासाठी आम्ही पाणी 2 दिवसाड कसं होईल ते बघणार आहोत. तसंच बघायला रोडची समस्या आहे, गटारी, अनेक समस्या आहेत. एरिया आपला मोदी एरिया आहे आणि तो झोपडपट्टी एरिया आहे. आणि त्यासाठी आम्ही घर बांधून देऊ, त्यांची सुधारणा करूया. आपल्यापर्यंत जितकी सुधारणा होईल 16 प्रभागाची तेवढी पूर्ण प्रयत्न करेल. नगरसेविका मॅडमचे घरचे आहेत या ठिकाणी. दादा, तुमची ओळख करून द्या आणि काय भावना आहे ते सांगा. मी भारतीय जनता पार्टीचा गेल्या 25 ते 30 वर्षापासूनचं कार्य करत आहे आणि पक्षाने माझ्या केलेल्या तुमचे कार्याचं नाव सांगा. संतोष दिगंबर कदम. तुमच्या फॅमिलीमध्ये पहिल्यांदा संधी मिळाली का? पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. खूप वेळ लागला असं वाटतं का? खूप वेळ लागला, पण देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही. माननीय आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी न्याय दिलेला आहे. कारण एक सर्वसामान्य कार्यकर्ताला एवढ्या वेळी संधी नव्हती, पण यावेळेस सर्वांनी आणि रोहिणीताई तडवळकर यांनी आणि आमदारांनी योग्य वेळी योग्य संधी दिली. आणि त्या संधीचं फळ म्हणजे सर्वसामान्यासाठी कार्य माझं चालू होतं. आणि ही माझी निवडणूक ही जनतेच्या हातात होती. कारण माझ्यासमोर दिग्गज उमेदवार होते. माजी आमदार प्रकाश शेलगुलवार यांची सुनबाई आणि फिरदोस पटेल 2 वेळा नगरसेवक होत्या, त्या माझ्यासमोर विरोधक होत्या. आणि तौफिक पहलवान शेख यांची कन्या तीसुद्धा माझ्या विरोधात होती. आणि मीनाक्षी शिंदे हे 4 उमेदवार माझ्यासमोर दिग्गज उमेदवार होते. आणि ही निवडणूक माझ्या जनतेने, ज्यांच्यासाठी मी काम केलो त्या जनतेने म्हणलं की तुम्ही वेळ नाही, आम्ही आमची ही निवडणूक हातात घेतो आणि निवडून आणतो आम्ही. त्याप्रकारे त्या सर्वसामान्य जनतेने, सर्व जाती धर्माच्या लोकांनी, त्यात हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, सर्व मोची समाज आहे, सर्व समाजाच्या बांधवांनी मला निवडून आणण्यासाठी किती मते मिळालीत आपल्याला? मला 4662 मतं मिळालेली आहेत. आणि फिरदोस पटेल यांच्यात माझी लढत झाली MIM सोबत. 255 मतांनी माझं सीट लागलेलं आहे. अभिनंदन. शिवसेना सोडून ऐनवेळी भाजपमध्ये आले, तिकीट मिळालं आणि निवडून आले. यश कुणाचं आहे, तुमचं, जनतेचं का पक्षाचं? नक्कीच जनतेचा आहे. त्यांनी विश्वास टाकला आणि विकासाला मत दिलं. यामुळं मी मतदारांचे नक्कीच आभार मानेन आणि याच्या पुढेही त्यांच्या कुठल्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा खूप प्रयत्न करेन. पाटील साहेब त्यांच्या परीनं जनतेच्या समस्या जाणून घेतात, सोडवतात, पण आता तुम्हाला सुद्धा पळावं लागणार आहे. नक्कीच सर. आणि या अगोदर त्यांनी जे काम केलंय, समाजकाम केलंय, त्यांचा फायदा नक्कीच झालाय मला सर.
काय समस्या आहेत? आपला जो परिसर आहे तो सुशिक्षितांचा परिसर आहे. काय समस्या आहे तिथल्या आणि काय सोडवण्यासाठी काय करताय? सर बेसिकच आहेत. स्ट्रीट लाईट आहे, रोड आहे आणि पाण्याचा प्रश्न आहे. तर नक्कीच तो सोडवण्याचा प्रयत्न करू. पाण्याचा ऑलमोस्ट सोडण्यात प्रोसेसमध्ये आहे. ते फडणवीस सरांनी जे 892 कोटी रुपये मंजूर केलेत त्याच्यानुसार आपली पाईपलाईन पाण्याचं सगळं मार्गी लागायला लागलं. ते नक्कीच होऊन जाणार. पाटील साहेब तुमचं अभिनंदन. यश तुमचं दिसून येते तुमच्या दोघांच्या पण चेहऱ्यावर. शिवसेनेत कार्यरत होतात, त्या पक्षासाठी धडपड सुद्धा चालू होती. ऐन वेळेला इकडे आलात, कसं काय सगळं जुळून आलं? सगळ्यात महत्त्वाचं प्रभाग 24 मधील जनतेने भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल मी त्या प्रभागातील सर्व जनतेचं जाहीर आभार मानतो. आणि विषय राहिला, मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होतो, राजीनामा दिलो आणि मिसेस भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून उमेदवारी दिली. सगळ्यात महत्त्वाचं आज केंद्रामध्ये मोदी साहेबांचा जो काम आहे, त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं जो काम आहे, त्याच धर्तीनं सोलापूर शहराचा एक चांगलं काम व्हावा या उद्देशानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण जनतेची सेवा करू शकतो हे समजल्यामुळं माझी मिसेस भारतीय जनता पार्टीमधून निवडून आलेले. इथून पुढं प्रभाग 24 हा सोलापूर शहरातील सगळ्यात सुंदर प्रभाग करण्याची जबाबदारी आमची असेल. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।